जास्त आहे। अहो तरी पोलिसांनी बऱ्याच लोकांना कन्फ्यूज केलं, इकडनं जावा तिकडनं नका जावं। लोक आता वाढत जातील, 2 वाजता इथून चालणं सुरू होईल असा अंदाज आहे। लोक फार मोठ्या संख्येने आलेले आहेत, महिला आहेत, युवा आहेत, वडीलधारी आहेत, अनुभवी आहेत। याच्यावरच लोकांचं आणि इथं आल्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर त्यांच्या सगळ्यांची भावना आहे की हे जे काय सरकार आहे ते वोट चोरी करून सत्तेत आलेलं सरकार आहे, म्हणूनच गरिबांकडे यांचं लक्ष नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टर, गुंड आणि पैसे खाण्यामध्ये हे मग्न आहे। म्हणूनच या विषयावर लढणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे हा जो वोट चोरीचा मुद्दा आहे, इलेक्शन कमिशनने जे काय भाजपला तिथं मदत केलेली आहे आणि भाजपचं इलेक्शन कमिशन जे ऐकतंय हे लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी फार घातक आहे असं लोकांचं मत आहे। पण या मोर्चाचा परिणाम इलेक्शन कमिशनवर होईल का असं वाटतं? कारण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सातत्यानं हे समोर आणताय, तरी पण इलेक्शन कमिशनकडून त्यांची जी भूमिका आहे ती सातत्यानं तीच राहिली। झोपायचं सोंग जर इलेक्शन कमिशनने घेतलं असेल तर त्याला आपण काय करू शकत नाही, पण आपली जबाबदारी आहे। लोकशाहीमध्ये विरोधकांची जबाबदारी असते, जर चुकीची एखादी गोष्ट होत असेल ती लोकांसमोर आणणं फार महत्त्वाचं आहे आणि तेच कार्य आम्ही करत आहे। ह्याली होणार काय? समजा इलेक्शन पुढे ढकललं तर ठीक आहे, जे काय मतदार यादीत त्या स्वच्छ झाल्या पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। ते नाही झालं, इलेक्शन झालं तरी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना इलेक्शन लढत असताना काय काय गोष्टींवर लक्ष द्यायचं हे मात्र अशा आंदोलनाच्या माध्यमातून नक्कीच कळेल आणि डोळ्यात तेल टाकून येणारं इलेक्शन हे जर आपण नीट खेळलं तर नक्कीच विजय आपला आहे। स्वातंत्र्य लढ्यानंतर हा लोकशाही स्वातंत्र्य लढा आहे अशी प्रतिक्रिया इथले सहभागी झालेले पदाधिकारी 100%। जर तुम्ही वोट चोरी करून सत्तेत येणार असाल, लोकसभेमध्ये हे वोट चोरी झाली नाही याच्या आकडेत, पण लोकसभा झाल्यानंतर विधानसभा होऊस 6 महिन्यात 52 लाख मतदार तिथं वाढवले आहेत, म्हणजे वोट चोरी तिथं झाली। आणि असंच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला। मतदार याद्या स्वच्छ झाल्याच पाहिजेत अशी पुन्हा एकदा त्यांनी मागणी केलेली आहे। तर एकीकडे विरोधकांकडून सत्याचा मोर्चा काढला जातोय, तर दुसरीकडे भाजपनं मात्र मुका आंदोलन केलंय। या मुका आंदोलनाच्या माध्यमातून भाजप या मोर्चाला सत्याचा मोर्चा नव्हे तर असत्याचा तमाशा फॅशन स्ट्रीटवर होतोय अशी टीका करताना दिसतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।